मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. सातारच्या छत्रपतींच्या गादीचे तेज महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अभिमानाचा अध्याय. पण एकेकाळी हाच अभिमान हळूहळू निर्माल्यवत होऊ लागला. छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय ताकदीत प्रचंड उलथापालथ झाली. हा काळ पेशव्यांच्या वर्चस्वाचा होता आणि या काळात बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांनी आपल्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा भविष्याला आकार दिला. परंतु त्याचबरोबर अनेक अपयशांनी त्यांना पछाडले. पानिपतच्या लढाईतील भीषण पराभव आणि नानासाहेबांचे दुर्दैवी अंत यामुळे सातारची छत्रपतींची गादी एक प्रकारे अस्तंगत झाली. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचा उत्थान किंवा जे काही झाले आणि त्याचबरोबर सातारची गादी निर्माल्यवत होण्याची काय कारणे आहेत. रामचंद्र नारायण लाड यांच्या मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपूस किमतीचे पेशवे या ग्रंथातील 8व्या प्रकरणाच्या आधारे आपण हे ऐतिहासिक वास्तव उलगडणार आहोत. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा. जाणून घेऊयात लेखकांचे विचार जसेच्या तसे. प्रकरण 8वे. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा. इसवी सन 1740 ते 61. बाजीरावाचे शील कसे होते हे एकदा ठरल्यावर त्याच्या वंशावळीतील पेशव्यांचे शील कसे असावे हे पर्यायाने ठरते. बाजीरावाला एकंदर 3 मुलगे पैकी सर्वात लहानपणीच वारला. राहिलेले 2 बाळाजी व रघुनाथराव हे होते. चिमणाजी आप्पाचा मुलगा सदाशिव भाऊ हा होय. बाळाजी व रघुनाथराव यांच्या जन्माशीही इतिहासाचे मल्हारराव होळकर व राणोजीराव शिंदे यांचा धागादोरा हळू पोहोचलाच. परंतु होळकर व शिंदे या थोर विभूतींच्या बाबतीतही हा इतिहासाचा निसंगपणा आम्हाला कसाचाच वाटतो. या थोर विभूती असली कृती करणार नाही असे त्यांचे उज्ज्वल चरित्र ग्वाही देते. तरी परंतु एखाद्याने दाट संशय घेतला तो संशय पुराव्यानिशी खोटा ठरविण्याची तरी कोणाची प्रज्ञा आहे का? ते काही असो, पेशव्यांच्या अगोदरच कलंकित झालेल्या इब्रतीचे आणि अधिक हिडी स्वरूप चव्हाट्यावर आणून त्यांच्या दुःखित अंतकरणावर अधिक डागण्या ठेवण्याची आमची बिलकुल इच्छा नाही. काय झाले गेले असेल ते तो सर्वज्ञ काळ जाणे. पामराची कथा ती काय असो, आतापर्यंत झालेल्या 2 पेशव्यांच्या एकंदर आचरणाने व अरिरावीने पेशवे घराण्याविषयी बहुतेक मराठा सरदारांची मने कलुषित झाली होती व म्हणून या चित्पावन घराण्याकडून हे पेशवाई पद घेऊन ते कोणाला तरी दुसऱ्याला द्यावे असा बहुतेक मुत्सद्यांचा विचार चालू होता. परंतु बाळाजी बाजीराव कसा झाला तरी चित्पावन घराण्यात जन्माला आलेला. त्याने भल्या बुऱ्या मार्गाने पेशवाई मिळवली. नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे प्राप्त होताच त्याच्या अरिरावीला सुरुवात झाली व हा तर शाहू महाराजांना अगदीच कसपटाप्रमाणे मानू लागला. पुराव्यादाखल खुद्द या नानासाहेबांच्या तोंडचे शब्द आम्ही देत आहो. शाहू महाराज यांचा जीवात्मा आहे तो बाह्यातकारी त्यांचे सेवक. काव्यइतिहास संग्रह लेख 428 मध्ये ही नोंद आहे. यावरील उद्गार वाचून कोणत्या राजनिष्ठ व स्वामिनिष्ठ माणसाचे डोके भडकणार नाही. पुढे या पेशव्याच्या कारकिर्दीतच इसवी सन 1749 मध्ये श्री छत्रपती शाहू महाराज मरण पावले. मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच श्री संभाजीराजे यांचे मुलगे. त्याचवेळी त्यांनीच पेशव्याने श्री शाहू महाराजांची पत्नी सकवारबाई यांच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शाहू महाराजांच्या जडत्या चितेत तिला ढकलून दिले. काही जबाबदार लोक तिच्या भावाला हाताशी धरून नानासाहेब पेशव्याने केलेल्या या स्त्री हत्येवर पांघरून घालतात व सकवारबाईच्या भावाचीच इच्छा होती व सकवारबाईला सहगमन करावयास लावले. या स्वराज्याचाच फायदा होता वगैरे नसते अकलेचे तारे तोडीत सुटतात. परंतु त्यावेळी मराठ्यांच्या दुर्दैवाने पेशवे अत्यंत प्रबळ झाले होते. काही होळकर, शिंदे, गायकवाड, पवार यांच्यासारखे शूर सरदार मुलुकगिरीवर दूर पांगले होते. पुणे
पुण्यात काय किंवा साताऱ्यास काय, जिकडे तिकडे चित्पावनशाहीचा सुळसुळाट झाला होता. इतकेच नव्हे तर साताऱ्याच्या शाहू महाराजांवर व तेथील मुत्सद्दी मंडळीवर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेरांचे जाळे पसरलेले होते. शाहू महाराज वारल्याचे कळताच उलट पेशव्याने जिकडे तिकडे मंत्री पहारे ठेवून कडेकोट बंदोबस्त केला व कोणी आपल्या विरुद्ध अगर सातारची गादी प्रबळ करण्यासाठी काही कारस्थान करू नये म्हणून डोळ्यात तेल घालून बसले. इतकेच नव्हे तर सकवारबाईला आपण बळजबरीने सहगमन कराव्यास लावण्याचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून सकवारबाईच्या भावाला कैद करून आणले व त्याच्याकडून सकवारबाईला सती पाठविण्याविषयी बळजबरीने कबूल करून घेतले. अशी खरी वस्तुस्थिती आहे. याबद्दल तुम्ही हा पुढील उतारा पहा. नानासाहेबांनी राजपत्नीशी सकवारबाई केलेल्या कावा खरोखरीच आम्हा ब्राह्मणास खाली पाहावयास लावणारा आहे, असे उद्गार आहे कै प्रो भागवत उद्गार पृष्ठ क्रमांक 49. याच्यावर ही नोंद आहे. सकवारबाईंविषयी काही वावदूक मूर्खपणाचे प्रलाप काढून शिवछत्रपतींच्या घराण्याविषयी चांगलाच आदर दाखवतात व त्यांच्या उपकाराची फेड अपकाराने करतात. परंतु सकवारबाई ही खरोखर शिवछत्रपतींच्या घराण्याला शोभेल अशी स्त्री होती. शाहूंची पट्टराणी सकवारबाई ही शिवाजी भोसलेंच्या राजघराण्याला शोभेल राजकारणी मुत्सद्दी होती. शाहूंच्या मागे ती पेशव्यांच्या कारस्थानाला बळी पडली नसती तर मराठ्यांच्या इतिहासाला काही निराळे स्वरूप प्राप्त झाले असते. परंतु तो संभव कधी संभवच नाही. म्हणून ज्याची रात्र दिवस धडपड तो नानासाहेब थोडा स्वस्त बसणार. त्यांनी शास्त्र पुराणांचा आधार दाखवून राणीच्या भावाला नरकप्राप्तीच्या पवित्र भीतीने वश करून घेऊन त्याच्याच हाताने सकवारबाईला शाहू महाराजांच्या पादुकांच्या सरणावर जिवंत जाळविली अशी नोंद आहे श्री ठाकरेकृत ग्रामण्यांचा इतिहास पृष्ठ 161 वर. यात सकवारबाईच्या भावाला शास्त्राधार दाखवून नरकाची भीती दाखवून वश केले असे म्हटले आहे. परंतु त्यावेळच्या परिस्थितीकडे पाहिल्यास गुप्त रीतीने बाईच्या भावाला कैद करून बळजबरीने सत्तेच्या जोरावर आपल्या म्हणण्यास संमती देण्यास भाग पाडणेही संभवनीय आहे. अशा रीतीने नानासाहेबांनी सातारच्या गादीला पूर्णपणे निर्माल्यवत बनविले. नानासाहेबांच्या कारकिर्दीच्या आरंभीच शाहूराला तेव्हा तर पेशव्यांनी सगळी सत्ता बळकावली व सातारकरांना बाहुले करून ठेवले अशी नोंद आहे कै प्रो भागवत उद्गार पृष्ठ 51 वरील. या पेशव्यांच्या मुत्सद्दीगिरीविषयी पेशवाईचे प्रणेते 3 लाल उड्या मारतात. परंतु शिवछत्रपतींनी व त्यांच्या वंशजाची हाडाची काडे करून कोकण पट्टीवर दरारा बसविणाऱ्या आरमाराची नीट जोपासना केली. इंग्रजांना, पोर्तुगीजांना तसेच सिद्धींना वगैरे वचक बसविला. परंतु पेशव्यांनी केवळ स्वार्थासाठी आंग्रेच्या आरमाराचा नाश केला व स्वराज्याची समुद्रावरील सत्ता आपलेच आपण नाहीशी केली. राजकारणाच्या दृष्टीने नानासाहेब पेशवा स्वार्थापायी वाटेल ते करण्यास त्यास बिलकुल भानच राहत नसे. यामुळे स्वराज्याचे अत्यंत नुकसानही झालेले आहे. याप्रमाणे कुटील नीतीने वागून राष्ट्रात केवळ स्वार्थासाठी भयंकर फूट पाडणारा, इंग्रजांच्या साहाय्याने कान्होजी आंग्र्यांचे आरमार बुडून इंग्रजास कोकणपट्टी मोकळी करून देणारा व खुद्द आपल्या स्वामीशी द्रोह करणारा नानासाहेब हा मराठेशाहीच्या भव्य प्रसादाला आग लावणाऱ्या पुरुषाचा अग्रणी नव्हे का? हे विचार आहेत रा पांगारकर कृत मोरोपंत चरित्र पृष्ठ 59 वरील. तसेच या पेशव्यांची जाती विशिष्ट दृष्टी तर फारच दुडावली होती. एक जात कोकणस्थ चित्पावनांना ऊत आला होता. या पेशव्यांचा मराठ्यांवर बिलकुल विश्वास नसे व हा त्यांचा व प्रभू जातीचा कमालीने द्वेष करीत असे. भलाबुरा चित्पावन पुण्यात आला की त्याची वर्णी लागलीच म्हणून समजा. तो चित्पावन एवढ्या सर्टिफिकेटावर वाटेल त्या हुद्द्यात चढत असे. कोकणातले चित्पावनांची पार्सली यांच्याच आमदानीत बोरघाट चढली. चिटणीसी वळणावर जानोबा भट्टीचे तट्टू याच पेशव्यांनी चढविले अशी नोंद आहे कोदंडाचा टणत्कार पृष्ठ 78 वर. त्याचप्रमाणे खुद्द पेशव्यांच्या घरात अंतकलहाचा याच पेशव्याचा आमदानीत सुरुवात झाली. एका बाजूस राघोबा दादा व दुसऱ्या बाजूस खुद्द पेशवे असे 2 तट पडले होते. इतकेच नव्हे तर खुद्द सदाशिवभाऊ देखील नानासाहेबांशी भांडून कोल्हापूरकर छत्रपतींजवळ काही दिवस नोकरीस राहिला होता. आतापर्यंत पेशव्यांच्या बायका विशेष करून खाजगी भानगडीखेरीज राजकारणाच्या कोणत्याही भानगडीत पडत नसत. परंतु या पेशव्यांच्या कारकिर्दीपासून त्यांच्या बायकाही फारच बारकाव्यानिशी यात उतरल्या होत्या असे इतिहासावरून
दिसून येते. याबद्दल नारायणरावांच्या प्रकरणात पूर्ण खुलासा होईलच. या अंतकलहामुळे व भानगडीमुळेच पुढे पानिपतच्या लढाईत अपयश आले. याविषयी कै प्रो भागवत म्हणतात, पेशव्यात स्वामी भक्तीचा गंधही नव्हता. नानासाहेबाचा चुलत भाऊ हा आपणास मोठा शहाणा व मोठा पराक्रमी समजे. नानासाहेबाबरोबर भांडून ही स्वारी एकदा कोल्हापूरकरांच्या पदरी जाऊन राहिली. इतकी बंधुप्रीती व बंधुनिष्ठा असला आत्मनिष्ठ पुरुष पानिपतास मराठ्यास येऊन जातो व धनगर म्हणून होळकरांचा शहाणेपणाची सल्ला दूर भिरकावून देतो. बळवंतराव मेहेंदळ्यास भर सभेत विनाकारण जनकोजी शिंद्यांचा व मल्हारराव होळकरांचा उपमर्द करू देतो व अखेरीस इब्राहिम खान गारद्याची ही बरीच शहाणपणाची सल्ला न ऐकता काहीतरी मतिभ्रष्टाप्रमाणे करतो. तेव्हा परिणाम झाला तोच व्हायचा, दुसरा परिणाम होण्याचा संभव नव्हता. जनकोजी शिंदे व मल्हारराव होळकर या दोन्हींनी पानिपतच्या लढाईत आपली शर्त केली. इब्राहिम खान म्हटला म्हणजे अविंद, तरी त्याचे इमान, शहाणपण व शौर्य हे तिन्ही चोख. तेव्हा पानिपतची लढाई महाराष्ट्रातील क्षत्रियांनी बेवकूफाई किंवा नामर्दाई करून दाखविलेली नव्हती, घालवलेली नव्हती व त्यांच्या अविंद नोकरांचाही काही वाक नव्हता. या लढाईच्या संबंधाने सर्व अपयश पेशव्यांचे व त्यांच्या याच्या माथीवर पडते, असे उद्गार पृष्ठ 52 वर केलेले आहे. अशा रीतीने पेशव्यांनी स्वार्थापायी व चढेल वृत्तीने मराठा इब्रतीला कसा काळीमा फासला हे सहज दिसून येते. कित्येक या बाबतीत असा आरोप करतात की इतर मराठा सरदारांनी पेशव्यास मदत केली नाही, परंतु पेशवे मुळी खास छत्रपतींच्या आश्रयाखालील मराठ्यांचा द्वेष करीत असत व नेहमी त्यांची हेटाळणी करून त्यांना डोकेवर काढताच येऊ नये अशी परिस्थिती उत्पन्न करून ठेवीत असत. तेव्हा अर्थातच ते मराठे सरदारही पेशव्यांशी फटकून वागत, हे आपण मागे पाहिलेलेच आहे. पेशव्यांना पानिपतच्या लढाईत जे काही अपयश मिळाले व नानासाहेबांचा वडील मुलगा विश्वासराव व चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ वगैरे मंडळी गारद होऊन नानासाहेबांना पुत्र शोकाने व बंधू शोकाने जे काही मरण प्राप्त झाले त्याचे कारण स्वामीद्रोह, स्त्री हत्या त्यांच्यासारखी त्यांनी केलेली भयंकर पापे होत. याखेरीज बाजीरावांच्या आमदानीत तर पंचाल ब्राह्मणांचा अनन्वित छळ झाला असून नानासाहेबांच्या आमदानीतही त्यांचा व प्रभू जातीचा अत्यंत छळ झाला. चित्पावनांची व तत्सम जातीचे त्या काळी अत्यंत बंड माजले होते. इतरांचे जीविताचा व स्त्रियांच्या अब्रूचा भरोसा राहिला नव्हता. केव्हा काय प्रसंग गुजरेल याचा नेम नसे. प्रभूंचा व देवज्ञांचा जो छळ केला तो हृदयाच्या खोल आड वळणातूनही चव्हाट्यावर आल्याशिवाय राहत नाही. देवज्ञांची जानवे घालू नये, वेदोक्त विधी करू नये, शिप्यांची पगडी कोकी घालू नये असल्या प्रकारचे हिंदू धर्माला घातक पेशवाई कायदे करण्यात आले. ते बहुतेक या पिता पुत्रांच्या म्हणजेच बाजीराव व नानासाहेब आमदानीतच करण्यात आले व अव्वल आमदानीतच अंमलबजावणी करता भराभर जप्त्या, कोणाला गिरफ्तार, कोणाला हत्तीच्या पायी तुडविण्यापर्यंत यांची मदत गेली. यात भाग घेणारे आप्पा शास्त्री, परशुराम शास्त्री व परशुराम भाऊ पटवर्धन हे मुख्य होते अशी नोंद आहे. मुलख मैदान तारीख 31/10/25 या ठिकाणी अशा तऱ्हेचा नानासाहेबांचा अंमल झाला. यांच्या कारकिर्दीत स्वराज्याची इमारत पूर्ण कळसाला पोचलेली बाह्यता दिसत असली तरी ती आतून अगदीच पोकळ व खुळखुळीत झाली होती. याचा अनुभव पानिपतच्या अपयशात झाला. अपयशाबरोबर स्वराज्याची इमारत एकदम ढासळली, ती पुन्हा सावरली गेलीच नाही. नानासाहेबांचाही मृत्यू सुखा व समाधानी झाला नाही. त्याला अंतकलहाच्या, पत्नीच्या दृष्टाव्यात व पुत्र मरणाच्या, बंधू मरणाच्या, स्त्री हत्या, स्वामीद्रोहाच्या अनेक पापांच्या वेदना ह्या झाल्या होत्या. पापाचा घडा भरला म्हणजे त्याला प्रायश्चित्त कसे मिळते याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा रीतीने या कारस्थानी पेशव्याचा अस्त इसवी सन 1761 मध्ये होऊन त्यांचा नंतर त्यांचा दुसरा पुत्र माधवराव हा पेशवाईवर आला. मित्रांनो, या प्रकरणातून आपण पाहिलं की सातारची छत्रपतींची गादी आणि मराठ्यांचे स्वराज्य हे एकेकाळी अभिमानाचे प्रतीक होते, परंतु शाहू महाराजांच्या निधनानंतर गादीवर आलेली अनिश्चितता आणि पेशव्यांची वाढती सत्ता या दोन्हींचा परिणाम गादीवर झाला. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांनी मराठ्यांचे साम्राज्य प्रचंड विस्तारले, पण पानिपतच्या पराभवाने मराठ्यांच्या भविष्यावर काळी सावली पसरली. शाहू महाराजांच्या निधनानंतर सकवारबाईची सती जाणे, त्यांच्या भावाची कैद आणि त्यानंतर सातारच्या गादीची जपणूक न होणे हे सर्व घटनाक्रम मराठा साम्राज्याच्या अधोगतीचे सूचक बनले. कै प्रो भागवत यांच्या विचारानुसार नानासाहेबांची सत्ता हा एक महत्त्वाचा कालखंड होता जिथे मराठ्यांनी शक्ती संपादन केली, पण नीतीने ती शक्ती हातातून निसटून घेतली. नानासाहेबांचा मृत्यू 1761 साली झाला.
आला, पण त्यांचे अपयश आणि पानिपतची लढाई यामुळे सातारची छत्रपतींची गादी ही निर्माल्यवत झाली. इतिहासातील या महत्त्वपूर्ण घटनांना आपण विसरता कामा नये. आपल्या पूर्वजांची गाथा आपल्याला सदैव आठवत राहील अशा आशेने मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. मित्रांनो, आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.